शिवसेनेचे नेते माननीय खासदार श्री विनायकजी राऊत यांनी अस्मिता विजनला सदिच्छा भेट दिली असून या प्रसंगी अस्मिता विजनच्या कार्यपद्धतीचं भरभरून कौतुक केलंय। सोलापूर शहर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सचिव माजी खासदार माननीय विनायकजी राऊत यांनी सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध वृत्तवाहिनी अस्मिता विजन न्यूज चॅनलला सदिच्छा भेट दिली आहे। तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अस्मिता विजन चॅनलच्या मुख्य संपादिका आणि शिवसेनेच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। अस्मिता विजन न्यूज चॅनलला आमचे लाडके नेते, आमचे मार्गदर्शक आणि नेहमीच सर्वांना प्रत्येकाला मार्गदर्शन जे जातील त्यांना अगदी कुठलीही वेळी, मला तर आठवते मी रात्री 9 वाजता साहेबांची वेळ घेऊन गेले आणि साहेब इतके कंटाळले होते तरी वेळ दिली। म्हणजे असे नेते खूप कमी आहेत। असे आदरणीय विनायकजी राऊत साहेब, त्याचबरोबर आमचे संपर्क प्रमुख इथे खूप धडाडीने खूप चांगलं काम करतात, अनिलजी कोकीळ साहेब, आमचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, अमरजी पाटील, त्या आमचे उपनेते महत्त्वाचे आमचे बंधू शरदजी कोळी, त्याचबरोबर आमचे उपजिल्हा प्रमुख संतोषजी पाटील, जितेंद्रजी सपकाळ, त्याचबरोबर आमचे सगळे व्यासपीठावरचे मान्यवर केंगनाळकरजी आहेत, त्याचबरोबर भवरजी आहेत, मनोज आहेत आणि सगळे समोर असलेले माझे माता बंधू भगिनी, सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र। प्रथमतः मी अस्मिता विजनमध्ये साहेबांचं खूप खूप स्वागत करते। 10 जानेवारी 2018 रोजी या चॅनलची स्थापना झाली आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं की सोलापुरात महिलेनं आत्तापर्यंत चालवलेलं म्हणजे सक्षमपणे चालवलं एकमेव चॅनल आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्या नेत्यांची मला खूप चांगली साथ लाभलेली आहे। त्याचबरोबर आमचे मनोरमा परिवाराचे आमचे मार्गदर्शक सर्व आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब यांनी या चॅनलला खूप मोठी मदत केली आणि आज मनोरमा बँकेच्या पण मनोरमा परिवाराची सगळ्यात मोठी मदत या चॅनलला आहे। त्याचबरोबर आमचे सगळ्या जेवढे काही नेते येतील ते प्रत्येकजण येऊन इथं आमचं मनोबल वाढवत असतात, उत्साह वाढवत असतात आणि त्यामुळेच कदाचित जनतेचा प्रत्येक प्रश्न, कारण गेली अनेक वर्ष म्हणजे 10 वर्ष नगरसेविका म्हणून काम करताना, 25 वर्ष जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना, आता उपनेता म्हणून काम करताना ज्या ज्या जबाबदाऱ्या पडल्या त्यावेळेस जनतेशी एक नाळ जुळत गेली आणि त्यामुळे त्याचा फायदा चॅनलला होतोय की लोकांचे नेमके प्रश्न काय आहेत आणि लोकांचे कोणते प्रश्न समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचायला पाहिजेत हे सगळं आम्हाला त्यामुळं कळलं आणि खरोखरच म्हणजे या माझ्या शिवसेनेच्या पदाचाही या चॅनलला खूप मोठा उपयोग झालेला आहे। आज मी संपादिका म्हणून सक्षमपणे कामगिरी यामुळेच करू शकते की लोकांच्या प्रश्नाची नेमकी जाण असल्यामुळे, लोकांचे प्रश्न माहीत असल्यामुळे ते सोडवण्यासाठी माझ्या चॅनलच्या माध्यमातून जी मदत करता येईल ते प्रश्न त्यांच्याबद्दल आवाज उठवून अगदी तळागाळापर्यंत आणि अधिकाऱ्यापर्यंत ते प्रश्न पोहोचवून ते सोडवून घेणं हे सध्या चॅनलच्या माध्यमातून माझं सुरू आहे। या चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांबरोबरच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक कार्यक्रम आम्ही करत असतो। आज मनोरमा परिवार, मनोरमा बँक याची कार्याध्यक्ष म्हणून काम करत असताना अनेक महिलांना, बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम माझ्या वैभवलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून आणि माझ्या बँकेच्या माध्यमातून आम्ही करून देतोय आणि त्यामुळे सुद्धा चॅनलला सतत कोण ना कोण येतच असतं, कारण आज आपण बघतो की प्रश्न सोडवणं ही खूप कमी आहे, परंतु शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आमच्या लाडक्या वहिनी रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सतत हे प्रश्न सोडवण्याचं काम, महिलांचे असू देत, सामाजिक प्रश्न असू देत, हे सोडवण्याचं काम आम्ही सगळेच जण करतोय। आज माझ्याबरोबर आमचे सगळे सहकारी पण इथं आहेत, माझ्या सगळ्या सहकारी पण इथं आहेत आणि त्या पण सगळ्याजणी हे काम सतत करत असतात। आदरणीय विनायकजी राऊत साहेबांना खूप वेळ कमी आहे, त्यामुळं कमीत कमी बोलायचं म्हणून मी इथं उठले, त्यामुळे जास्त बोलणार नाही, पण एवढंच सांगेन साहेब की आज आपण आलायत, आमची एक अशी इच्छा होती की एक दीर्घ मुलाखत आपली इथे घ्यायची आणि आमचे दोन्ही अँकर त्यासाठी सज्ज होते, परंतु आपण पुढच्या वेळेस आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा एकदा वेळ काढून ग्रेट भेटच्या माध्यमातून आपली आज ग्रेट भेट या चॅनलला होतीये, पण मुलाखत मात्र दीर्घ आम्हाला एक हवी आहे आणि ती आज आपण जरी चॅनलच्या माध्यमातून जनतेसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या तरी प्रदीर्घ मुलाखतीची आम्ही नक्की वाट पाहू। परत एकदा आपलं खूप खूप स्वागत करते। आदरणीय कोकीळ साहेब नेहमी छान मार्गदर्शन सोलापूरकरांना
करत असतात. सोलापूरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन राहिलेलं आहे. त्याचबरोबर आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख असे आमचे उपनेते खूप चांगलं कामगिरी या सोलापूरमध्ये करतायत. आणि आम्ही साहेब, आपण जी जबाबदारी द्याल आणि जे जे कुणी आपण इथे कुणाला ज्यांना तिकीट द्याल त्या सगळ्यांना निवडून आणण्याचं काम आम्ही यावेळेस करू ही आपल्याला खात्री देते. परंतु मी आपल्याला आवर्जून सांगते साहेब की शहर मध्य, शहर दक्षिण, त्याचबरोबर आज आम्ही करमाळा आणि बार्शी आणि मोहोळ या ठिकाणी खूप चांगली तयारी शिवसैनिकांनी केलेली आहे. तरी आपण या सगळ्याचा विचार करावा ही सगळ्यांची आग्रही मागणी होती आणि मला आपल्याला सांगा म्हणून सांगितलं होतं. हेही आपल्याला सांगते आणि परत एकदा आपलं पुरुष एकदा स्वागत करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी शिवसेनेचे माजी खासदार माननीय विनायकजी राऊत साहेब, जिल्हा संपर्क प्रमुख अनिलजी कोकीळ, उपनेते शरदजी कोळी यांचा सत्कार अस्मिता विजन न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनं सौ अस्मिताताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी माननीय विनायकजी राऊत साहेब यांनी अस्मिता विजन चॅनलच्या कार्यालयाचं कौतुक केलं. याचबरोबर शाबासकीची थापही दिली. प्रसार माध्यमांच्या सुकाळात अस्मिता विजन न्यूज चॅनलनं आपलं एक वेगळेपण जपले. सामाजिक जाण असलेली ही वृत्तवाहिनी भविष्यात नावारूपाला येवो आणि अस्मिताताई गायकवाड यांचं हे कार्य असंच भरभराटीनं चालू राहो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो असं म्हणत माननीय विनायकजी राऊत साहेबांनी भरभरून अशा शुभेच्छा दिल्या. आज सोलापूरच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने वेगवेगळे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत एक दिवसाचे, त्या घाई गडबडीच्या या दिवसामध्ये सुद्धा अस्मिता विजनला भेट देण्याचं आम्ही निश्चित केलंच होतं. पण खूप आनंद झाला अस्मिताताई, आपण म्हणजे मागच्या अनेक वर्षापासून मी ऐकून होतो अस्मिता विजन एक धारिष्ट केलेलं आहे, एक जिद्द मनामध्ये ठेवून नवीन क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण केलात. शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना, सामाजिक राजकीय ह्या चौकटीमध्ये राहून काम करत असताना एक प्रसिद्धी क्षेत्रामध्ये सुद्धा पदार्पण करून स्वतःचं चॅनल चालवणं आणि ते यशस्वीपणे राबवणं हे खूपच एक चॅलेंजिंग जॉब होता. तुम्ही त्यामध्ये 100% उत्तीर्ण झालेला, त्यामध्ये तुमचं खरंच कौतुक करायला पाहिजे. सध्या तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात यूट्यूब चॅनल म्हणा, बाकीचे इतर वेगवेगळ्या मीडिया म्हणा, खूप मोठा सुकाळ झालेला आहे आणि त्यामध्ये एक आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं आणि वेगळं पण प्रस्थापित करणं ही खूप मोठी कसोटी आहे आणि त्या कसोटीवर उतरण्याचं काम या अस्मिता विजनच्या माध्यमातून नक्की होत असेल अशी मला खात्री आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा अस्मिता विजनचं कार्यक्षेत्र, त्यांचं महत्त्व सोलापूरसहित संपूर्ण मराठवाड्यामध्ये सुद्धा वाढेल अशी मला खात्री आहे. तुम्हाला पुनश्च एकदा या नवीन उपक्रमाबद्दल, तुम्ही शिवसेनेच्या अनेक वर्षापासूनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या, लोकप्रतिनिधी, आता शिवसेनेच्या उपनेते आहात. अजूनही भविष्यामध्ये खूप शिवसेना पक्षासाठी आपल्याला काम करायचं आहे, कारण चारी बाजूनी सगळ्या राक्षसांचा विळखा पडला आहे. त्यामध्ये सुद्धा आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी ज्या पद्धतीने धीरोदात्तपणे शिवसेनेचा महामेरू समोर चालवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशपातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक महत्त्वपूर्ण दिशा देणारा पक्ष म्हणून आपला उल्लेख केला जातो. त्या पक्षाच्या तुम्ही उपनेते आहात, तुम्हाला त्यामध्ये सुद्धा शुभेच्छा आहेत. पण अस्मिता विजनच्या ह्या अनोख्या उपक्रमाबद्दल सुद्धा मला खूप तुमचं कौतुक करायला पाहिजे. असंच पुढे चालत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी माननीय विनायकजी राऊत यांनी संपूर्ण अस्मिता विजनच्या स्टुडिओची पाहणी केली आणि इथल्या सर्वच कार्यपद्धतीचं तोंडवर कौतुक सुद्धा केलं.
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदिका पल्लवी पवार यांनी केलं, तर आभार कार्यकारी संपादक ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी मानले. मान्यवरांचे या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो. आदरणीय विनायकजी राऊत साहेब, आदरणीय कोकिळ साहेब, सर्व जिल्हा प्रमुख, शिवसेना उपनेते कोळी साहेब, या सगळ्यांचं मी आदरपूर्वक हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख माननीय अनिलजी कोकिळ, शिवसेनेचे उपनेते शरदजी कोळी, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, माननीय अमरजी पाटील, शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर, युवा सेना प्रमुख माननीय अतुलजी भवर, अक्कलकोट विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोज राठोड, माननीय सपकाळ सर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय संतोषजी पाटील, याचबरोबर चंदाराणी जाधव, जयश्री जाधव, संतोषी भोळे, रमा सरोदे, ज्योती साळुंखे, रुपाली काळुंगे, सुरेश काळुंगे, दर्शना राणे, वंदना साळुंखे, प्राध्यापक कृष्णात देवकर, अमर साळुंखे, जयंत कदम, गजेंद्र माशाळ, याचबरोबर अस्मिता विजनच्या सर्व स्टाफची उपस्थिती होती.